मित्रांनो, आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खडखडत फेसाडत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळूवार सरकणाऱ्या दाट ढगांची विरुद्ध, त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता, हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर मित्रांनो चला तर जाऊया आज आपण माळशेत घाट. मित्रांनो, नगर कल्याण रस्त्यावर असलेला हा माळशेत घाट म्हणजे सुंदर असा हा नैसर्गिक हेवाच आपल्याला जणू म्हणावा असेल. मित्रांनो, आज आपण माळशेत घाट आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि तेथील आपण सौंदर्य आपण आपल्या नजरेमध्ये आपण कैद करून ते आज निहाळणार आहोत. मित्रांनो, आपण घाटावर जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्याला डाव्या बाजूला ही कमान दिसते. ही कमान म्हणजेच आपण हरिश्चंद्र गडाकडे जाऊ शकतो आणि तिथूनच आपण काळू वॉटरफॉल याकडे पण आपण जाऊ शकतो आणि त्याच्यावरती आपल्याला आढळायचं जंगल आपल्याला भटकंतीसाठी या ठिकाणी भरपूर निसर्गप्रेमी या ठिकाणी येत असतात. तर जाऊया, आपला हा पहिला व्ह्यू पॉइंट आपण समोर पाहतोय. हा सुंदर असा या ठिकाणी एक धबधबा आहे आणि त्या ठिकाणचं दृश्य खूप नयनरम्य करण्यासारखं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. मित्रांनो, खूप सुंदर असा हा निसर्गरम्य असा हा धबधबा आहे. या ठिकाणी खूप पर्यटक या ठिकाणी या धबधब्यामध्ये मनसोक्त आनंद घेण्यासाठी येत असतात. निसर्गाने ही मोकळ्या मनाने केलेली लूट आणि ही आपल्याला एक नैसर्गिक देणगीच म्हणावी लागेल. समोर पाहतोय ते आपण या माळशेत घाटाचं नयनरम्य दृश्य आणि डोळ्याला खरीच असे प्रफुल्लित करणारं दृश्य आपण या ठिकाणी पाहिलं. या ठिकाणी आपण पॉईंट क्रमांक 2 या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि ह्या ठिकाणून आपण पूर्ण ह्या डोंगर रांगांचं आपलं पूर्ण या ठिकाणी आपल्याला दर्शन घडतं आणि या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करायला भेटते आणि तिथून आपण खाली जाऊन आपण जाऊ शकतो. मित्रांनो, माळशेत घाट म्हणजे निसर्गाचा फेरफटका मारण्यासाठी एक उत्तम ठिकाण. हिरवीगार जंगले, ढगांमध्ये फिरणाऱ्या टेकड्या, आरामात फिरण्यासाठी एक आदर्श वातावरण आपल्याला या ठिकाणी मिळतं. हा प्रदेश अनेक दुर्मिळ वनस्पती आणि जीवजंतूंचे निवासस्थान आहे, ज्यामुळे ते एक्सप्लोर करण्यासाठी एक रोमांचक ठिकाण हे माळशेत घाट बनले. मित्रांनो, आपण आता आलोय प्रेम सागर गॅलरी. ही गॅलरी म्हणजे इन्स्टा आणि रील साठी प्रसिद्ध असलेलं खूप नयनरम्य ठिकाण म्हणजेच ही प्रेम सागर गॅलरी. इथून आपण पूर्ण माळशेत घाटाचं नयनरम्य दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो आणि धबधब्यांचा थरारक अनुभव सुद्धा आपण या ठिकाणी आपण पाहू शकतो.
मित्रांनो, आपण समोर पाहतोय ती हरिश्चंद्रगडाचे डोंगर नक्कीच तुम्हाला प्रेमात पाडण्यासारखी पुरेशी आहे. इथून पाहिले असता आपल्याला आद्र्याचे जंगल, रोहिदाश्वर, तारामती शिखर, हरिश्चंद्रगडाचं बाले किल्ला, जुन्नर दरवाजा, नवरा नवरी डोंगर, वऱ्हाड्याची डोंगररांग, नाणेघाट, शिंदड्या उदड्या, हडसर, गुन्ह्या, निमगिरी, भोजगिरी, दोंड्या व घाटदर आदी पर्वतरांगा आपल्याला या ठिकाणून नजरेस पडतात. आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देण्यास नक्कीच येत असतात. मित्रांनो, पाहू शकतात फ्री कार वॉशिंग सेंटर. या ठिकाणी तर मित्रांनो, वरून पडणाऱ्या या धबधब्याच्या पाण्यानं आपल्या कारचा अभिषेकच घातला जातो आणि त्यामध्ये आपली कार नक्कीच न्याहून कोरी आणि चकचकीत दिसते. इथूनच पुढे गेल्यावर मित्रांनो, आपल्याला सुंदर असे ह्या रस्त्यावरून आपण थंब पॉइंट आणि समोर पाहतो येतो बोगदा, त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. मित्रांनो, आपण आता हा थंब पॉइंट त्या ठिकाणी आपण जातोय आणि आपण त्या ठिकाणी जाऊन आपण विस्तीर्ण असा हा सह्याद्रीच्या रांगा आपण निहाळणार आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकतो खूप विस्तीर्ण असा हा इथला नयनरम्य दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय. मित्रांनो, मार्शल घाटामध्ये आलो आणि आपण चहा पिलोने, गरम गरम भुकटा खाल्ल्याने हे आपल्याला एक वेगळंच वाटेल. त्यासाठी आपण मस्तपैकी या ठिकाणी गरम गरम चहा आणि मक्याचा भुकटा आपण या ठिकाणी खाणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपण एकदम छान नयनरम्य अशा दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि या ठिकाणून मन लवकर निघण्याचा प्रयत्नच करत नाही. असं वाटतं की दृश्य, निसर्ग आपण असंच आपल्या डोळ्यामध्ये भरावा आणि असंच त्याला निहाळत राहावं. खूप सुंदर असं हे विहंगम दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मित्रांनो, चक्क या ठिकाणी तर माणसांच्या अंगावरच पाण्याचा अभिषेक घातला जातो आणि प्रत्येक व्यक्तीला ह्या पाण्याच्या अभिषेकातूनच पुढे जावं लागतं. आणि तेव्हा समोर पाहतो ते आपण नयनरम्य असे ह्या सुंदर अशा धबधब्याचं दृश्य. खूप मन असं तृप्त होऊन जातं या अशा दृश्यानं आणि अशा नैसर्गिक वातावरणामध्ये माणूस खरंच सर्व दुःख हरपून या निसर्गामध्ये तो विलीन होऊन जातो. मित्रांनो, सुंदर अशा ह्या MTDCने केलेल्या पायऱ्या आणि त्या पायऱ्या मार्गाने जर आपण वरती गेलो तर आपण पाहतो हे नयनरम्य दृश्य असे हा माळशेज घाटाचा.
या ठिकाणी मित्रांनो छानपैकी आपली वॉशिंग झाली. आता आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. मित्रांनो, माळशेज घाटाचा आपण जेव्हा मधोमध येतो तेव्हा आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला श्री शनेश्वराचं आणि महादेवाचं आपल्याला या ठिकाणी दर्शन घ्यायला मिळतं. सुंदर असे ह्या पहाडाच्या मधोमध असलेले हे ठिकाण आणि इथून आपण समोर पाहतो ते नयनरम्य हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मित्रांनो, माळशेज घाट म्हटलं म्हणजे अनेक धबधबे आणि वळणावळणाचे रस्ते आणि त्या दुखांमध्ये हरपलेल्या आपल्या डोंगर रांगा आणि तिथून दिसणारे हे नयनरम्य दृश्य असं मनमोहित करून टाकतं. आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो MTDC माळशेज घाट या ठिकाणी त्यांचे छान प्रकारचे या ठिकाणी आपल्याला रूम्स आपल्याला मिळतात आणि इथूनच समोर आपण माळशेज घाटाचा विस्तीर्ण असा नजारा आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण MTDC जे या ठिकाणी दिसतंय त्याच्या बाजूला एक विस्तीर्ण असं पठार आहे. त्या ठिकाणी आपल्याला विविध असे ड्रॅगन फ्लाय आपल्याला या ठिकाणी उडताना दिसत आहेत आणि समोरच पाहतोय आपण ते माळशेज घाटाचं नयनरम्य असं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप सारे असे दाट धुके या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि पूर्ण हा माळशेज पूर्ण धुक्यांनी पूर्ण झाकले गेलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. पूर्ण धुकांचा लोडच्या लोड आपल्या दिशेने या ठिकाणी येताना दिसतोय आणि समोरच पाहू शकतो आपण तो बोगदा धुकं जास्त असल्यामुळे दिसू शकत नाही, पण खूप सुंदर असं हे नयनरम्य दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय.
मित्रांनो, आपण MTDC या ठिकाणाहून आपण संपूर्ण माळशेज घाटाचं नयनरम्य दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो. समोर दिसते ते आपल्याला खिंड, थंब पॉइंट. मित्रांनो, माळशेज घाटाच्या पुढं आपण थोड्या अंतरावर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी पिंपळगाव धरण हे आपल्याला या ठिकाणी पाहतोय. या धरणाच्या बाजूला असणाऱ्या पाणी साठ्यात परदेशी फ्रोमिंग म्हणजेच भारद्वाज पक्षी राहायला येतात. मित्रांनो, हे पक्षी सायबेरियातून येणारे पक्षी जुलै ते सप्टेंबर मध्ये या ठिकाणी आपल्या येत असतात आणि आजूबाजूच्या शेतजमीन आणि पाणथळ प्रदेशात आणि या धरणाच्या जागेमध्ये हे पक्षी वास्तव्य करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. या ठिकाणी पक्षी निरीक्षक आपले कॅमेरे घेऊन या पक्ष्यांचे फोटो टिपण्यासाठी येथे सज्ज असतात. मित्रांनो, माळशेज घाट हा मुख्य शहरांना जोडणारा प्रमुख रस्ता असून या ठिकाणाहून बऱ्याच प्रकारच्या गाड्या पुणे मुंबईला दळणवळण करत असतात. या ठिकाणी मित्रांनो आपण बोटिंगचाही खूप आनंद घेऊ शकतो. विविध प्रकारचे या ठिकाणी वॉटर गेम या ठिकाणी या पिंपळगाव जोगा या धरणामध्ये चालत असतात.